नमस्कार, मी श्याम मुगले. आपण पाहतात फ्री मीडिया. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 मध्ये नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक वादग्रस्त आणि चर्चेचा ठरलेल्या नांदगाव विधानसभा मतदारसंघाबाबत आज आपण चर्चा करणार आहोत. नांदगाव विधानसभा मतदारसंघामध्ये 3 ओबीसी उमेदवार एकमेकांच्या समोर होते आणि चौथे उमेदवार हे मराठा समाजाचे होते. राज्यात किंवा जिल्ह्यामध्ये सगळीकडे वेगवेगळ्या मतदारांनी किंवा वेगवेगळ्या समाज घटकांनी आपल्या प्रवर्गातील किंवा आपल्या जातीच्याच उमेदवारांना मतदान केल्याचे प्रकार घडले असताना नांदगाव त्याला अपवाद ठरलेला आहे. नांदगावमध्ये मराठा समाजाने शिवसेनेचे सुहास कांदे यांच्या पदरात भरभरून दान घातलं आणि ते 90,000 मतांच्या फरकाने विजयी झाले. मतदान किंवा निवडणूक काळामध्ये कांदे यांना त्रस्त करणारे, कांदे यांना अडचणीत आणणारे महायुतीचे बंडखोर आणि मंत्री छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ यांना केवळ 48,000 मतं पडली आहेत, तर त्या तुलनेत सुहास कांदे यांना 1,38,000 मतं पडली आहेत. हे घडलं कसं याबाबत आज आपण चर्चा करणार आहोत. नांदगाव हा विधानसभा मतदारसंघ हा येवल्याला लागून येतो. येवल्याचे लोकप्रतिनिधी छगन भुजबळ आणि नांदगावचे आमदार सुहास कांदे यांच्यात गेल्या 5 वर्षापासूनचा वाद विकोपाला गेला आहे. वेगवेगळ्या व्यासपीठांवर सभांमध्ये एकमेकांवर दोषारोप करून झालेच होते. भुजबळ यांच्या विरोधात अगदी न्यायालयीन लढाईही कांदे लढत आहेत किंवा न्यायालयीन प्रक्रियेमध्ये जे निर्णय झाले आहेत त्याला आव्हान देत आहेत. अशा परिस्थितीमध्ये नांदगाव विधानसभा मतदारसंघातून कांदे यांना हद्दपार करण्याचा भुजबळ यांनी विचार केला होता. त्या दृष्टीनं त्यांनी त्यांचे पुतणे समीर भुजबळ यांना नांदगाव विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी करण्यास फूस लावली असं म्हटलं तरी वावगं ठरणार. कारण हा वाद कांदे आणि भुजबळ यांच्यातील होता, त्याला राजकीय पक्षाची अशी काही किनार नाही. कांदे यांनीही भुजबळांची उमेदवारी दाखल झाल्यापासून भुजबळांवरती आरोप करण्यास सुरुवात केली. भुजबळांनी तितक्याच पोटतिडकीनं त्या आरोपांचा प्रतिकार केला. त्यामुळे नांदगाव विधानसभा मतदारसंघाची निवडणूक ही अत्यंत चुरशीची झाली, वादग्रस्त झाली. सरकारी कर्मचारी आणि अधिकारी यांच्यावर मोठ्या प्रमाणावर दोन्ही बाजूने दडपण होतं. प्रत्यक्षात निकाल जाहीर झाले तेव्हा कांदे यांनी समीर भुजबळ यांचा 90,000 मतांनी पराभव केलेला आहे. समीर भुजबळ यांनी निवडणूक काळात किंवा प्रचार काळात एवढं तगडं आव्हान दिलेलं असताना कांदे यांना एवढा मोठा विजय कसा मिळाला याविषयी आज आपण बघणार आहोत की कांदे यांनी नेमकं काय केलं. आपण सुरुवातीला बघितलंच आहे की नांदगाव विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेना उभाठा या पक्षाचे गणेश धात्रक आणि शिवसेना या पक्षाचे सुहास कांदे यांच्यातच प्रमुख लढत होती. त्यात समीर भुजबळ यांनी अपक्ष उमेदवारी करून ती लढत तिरंगी करण्याचा प्रयत्न केला. मात्र सरकारी नोकरीचा राजीनामा देऊन राजकारणात आलेले डॉक्टर रोहन बोरसे यांनीही या तिन्ही उमेदवारांना तगडं आव्हान दिलं. 3 उमेदवार म्हणजे राजकीय पक्षांचे 2 आणि 1 अपक्ष असे तिन्ही उमेदवार ओबीसी प्रवर्गातले असताना डॉक्टर रोहन बोरसे हे एकटे मराठा समाजाचे उमेदवार होते. त्यामुळे मराठा समाजाने डॉक्टर रोहन बोरसे यांच्या पाठीमागे 1 गठा मतं उभी केली असती तर डॉक्टर रोहन बोरसे यांचा विजय सहज सुकर होता. पण प्रत्यक्षात तसं घडलं नाही. याला कारण म्हणजे कांदे यांनी भुजबळांना केलेला टोकाचा विरोध. मराठा आरक्षण आंदोलनामुळे मराठा समाज किंवा जरांगे पाटील आणि भुजबळ यांच्यामध्ये झालेल्या वादामुळे मराठा समाज हा भुजबळांच्या विरोधात गेला आहे. या परिस्थितीचा फायदा उचलत कांदे यांनी भुजबळांना टोकाचा विरोध केला. तो टोकाचा विरोध करण्यामागचं एकमेव कारण होतं की भुजबळ यांच्या विरोधातील असलेली मराठा समाजाची मते आपल्याकडे येतील. कांदे यांनी गेल्या 5 वर्षामध्ये जसे विकास कामे करून आपली छाप पाडली आहे तसंच त्यांनी नांदगाव तालुक्यातील मराठा समाजाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांना अंकित करून घेतलेला आहे. कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते अंकित केले, पण सामान्य जनता त्या नेत्यांच्या किंवा कार्यकर्त्यांच्या अंकित नव्हती. त्यामुळे सामान्य जनतेला तुम्ही डॉक्टर रोहन बोरसे यांच्या ऐवजी सुहास कांदे यांना मतदान करा हे सांगायचं कसं, हा मुख्य मुद्दा होता.
किंवा त्यांनी सांगितलं तरी ते ऐकतील का, हा पण मुद्दा होता. यावर मात करण्यासाठी एकच मार्ग निघाला, तो म्हणजे कांदे यांनी भुजबळांना अत्यंत टोकाचा विरोध केला. त्याचे व्हिडिओही आपल्या समोर आहेत किंवा आपण बघितलेले आहेत. या विरोधामध्ये या नेत्यांनी म्हणजे मराठा समाजाच्या नांदगाव तालुक्यातील नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना किंवा मतदारांना हा संदेश दिला की या निवडणुकीत आपल्याला कांदे यांना विजयी करायचा आहे. आपण डॉक्टर रोहन बोरसे यांना मतदान केलं तर समीर भुजबळ विजयी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपण डॉक्टर रोहन बोरसेंऐवजी सुहास कांदे यांना मतदान करू, म्हणजे भुजबळ यांचा पराभव होईल. मराठा समाजाच्या मनामध्ये भुजबळांचा पराभव करण्याची जी काही उर्मी होती किंवा सुप्त इच्छा होती, त्या सुप्त इच्छेला अशा पद्धतीनं फुंकर घालण्यात आली आणि संपूर्ण मराठा समाज म्हणजे बहुसंख्य तरी मराठा समाज हा कांदे यांच्या पाठीमागे एकवटला. त्याचा परिणाम आपल्या समोर आहे. कांदे यांच्यासाठी त्यांनी तयार केलेली ओबीसीची व्होट बँक आणि मराठा व्होट बँक एकत्र झाली आणि कांदे यांचा विजय सहज सोपा झाला. राजकारणामध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीचा आपल्या बाजूने कसा फायदा घ्यावा, या बाबतीत सुहास कांदे यांनी एक पाऊल पुढे टाकलेलं दिसून येत आहे. त्यामुळे अत्यंत वादग्रस्त आणि चर्चेच्या झालेल्या नांदगाव विधानसभा मतदारसंघाचा निकाल मात्र वेगळ्याच पद्धतीने गेला. कारण समीर भुजबळ यांचा एवढ्या 90,000 मतांनी झालेला पराभव कुणाला अपेक्षित नव्हता. ही लढत चुरशीची होईल असं वाटत होतं, पण कांदे यांनी मराठा समाजाच्या भावनेचा शिताफीनं उपयोग करून घेतला आणि ते दुसऱ्यांदा आमदार झाले. अशाच प्रकारची माहिती आणि विश्लेषणासाठी बघत राहा फ्री मीडिया. फ्री मीडियाला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.